नमस्कार मित्रांनो, डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज एक आगळीवेगळी आपण अशी स्टोरी पाहणार आहोत. कोकणामध्ये बरीच देवस्थानं अशी आहेत जी जागृत असलेल्याची आपल्याला जाणीव होते. प्रत्येक गावामध्ये एक ग्रामदैवत असतं, घराण्यामध्ये एक कुलदैवत असतं आणि वाडीवाडीमध्ये ब्राह्मणाची स्थळं किंवा ब्राह्मणाची देवस्थानं असतात. मित्रांनो, गोष्ट आहे 7-8 वर्षापूर्वीची. जेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झालं तेव्हा आमच्या वाडीमध्ये देखील एक ब्राह्मणाचं देवस्थान आहे, जे रस्त्याला लागूनच होतं. म्हणजे जुना जो रस्ता होता, जुना हायवे, त्याच्या लागूनच ते देवस्थान होतं. छोटीशी घुमटी होती. दरवर्षी वाडीतले लोक तिथे 5 ब्राह्मणांचं ब्राह्मण भोजन करायचे. त्यानंतर कधीतरी पूजा वगैरे असायचे, दशावतारी नाटक, आणि वाडीतली मंडळी वगैरे तिथे महाप्रसादासाठी यायचे आणि संध्याकाळी दिवाबत्ती केली जात असे. आणि तिथे मोठं वडाचं झाड होतं त्या घुमटीच्या मागे लागून, आणि ते वाडीतल्या लोकांची त्याच्यावरती फार मोठी श्रद्धा होती आणि तो देखील नवसाला पावायचा जो ब्राह्मण देव होता तो. परंतु जेव्हा हायवेचं ॲक्वायरेशन झालं, जमीन भूसंपादित झाली ना, तेव्हा ती जी घुमटी होती, ते जे देवस्थान होतं, ते वडाचं झाड होतं ना, ते त्या ॲक्वायरेशन मध्ये आलं, भूसंपादनामध्ये आलं. आणि मग जेव्हा काम सुरू झालं ना, तेव्हा जी दुसरी लेन बनणार होती हायवेची नवीन, तर ती जेव्हा घुमटी किंवा ते जे वडाचं झाड होतं देवस्थानाचं ना, ते काढल्याशिवाय बनणार नव्हतं. आता आजूबाजूला दोन्ही बाजूला जोरात काम सुरू झालं हायवेचं. खोदकाम झालं किंवा भर टाकण्याचं किंवा त्या लेंथ बनवण्याचं काम सुरू झालं. परंतु देवस्थानाचा विषय असल्यामुळे त्याचे जे इंजिनियर होते PWDचे, किंवा जी कंपनी काम करणार होती हायवेचं, त्यांचे जे मॅनेजर होते किंवा इंजिनियर होते, आणि वाडीतल्या काही जाणत्या लोकांची एक मीटिंग झाली. आणि मग ते हायवेवाले आणि ते कंपनीवाले वाडीतल्या लोकांना म्हणाले की हे जे देवस्थान आहे ते तुम्हाला काढावं लागेल, कारण तिथूनच आमची दुसरी लेन जाते, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर हे देवस्थान अन्य ठिकाणी हलवा. तर आता जी वाडीतली माणसं होती, जाणती माणसं होती, त्यांच्यासमोर मोठा पेच प्रसंग पडला की आता हे देवस्थान, आता श्रद्धेचा विषय. कोकणातला माणूस हा खूप श्रद्धाळू असतो आणि देवावरती त्याची श्रद्धा असते आणि देव मानणारे सगळे कोकणातले लोक. त्यामुळे असं कसं देवस्थान ते हलवणार लगेच? ते काय साधी सोपी गोष्ट नव्हती. त्या वाडीतल्या माणसांनी त्यांना सांगितलं की आम्हाला एक 15-20 दिवसाचा अवधी द्या, जेणेकरून ते जे देवस्थान आहे ते आम्हाला विधिवत दुसरीकडे न्यावं लागेल. म्हणते तसं नेता येणार नाही, काढलं आणि दुसरीकडे नेलं. तर मित्रांनो, याच्यामध्ये मग वाडीतली जी जाणती लोक होती आणि त्यांनी मग इतर देवस्थानांकडे चौकशी केली की ते जे देवस्थान होतं ना, ते कोणत्या प्रकारे दुसरीकडे स्थलांतरित करायचं, म्हणजे त्याला विधी वगैरे काय करायच्या का, किंवा काही म्हणजे एक रीतिरिवाज असते त्याप्रमाणे ते दुसरीकडे हलवणार होते. परंतु इतरत्र जेव्हा जेव्हा प्रसाद घेतो आपण, पाषाणी प्रसाद घेतो, ते प्रसाद होईना की ते देवस्थान दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून. त्यामुळे वाडीतली लोक देखील हैराण झाली की प्रसाद होईना की हे देवस्थान दुसरीकडे हलवा म्हणून. सगळे लोक टेन्शन मध्ये होते. त्यामध्ये 15 दिवस निघून गेले आणि ते कंपनीचे माणूस, हायवे डिपार्टमेंटचे माणूस पुन्हा एकदा आले आणि म्हणाले की काय केलं तुम्ही, काही ठरवलात का? तर वाडीतले लोक म्हणायला लागले की हो, ठरवतो आम्ही, सुरू आहे, परंतु आम्हाला ज्या काही धार्मिक विधी आहेत त्या सगळ्या करून न्यावं लागेल, त्यामुळे थोडीशी घाई करू नका, तुम्ही थोडं थांबा. आणि त्यांनी 8 दिवस पुन्हा एकदा वाढवून दिले की 8 दिवसात पुढच्या तुम्ही पुन्हा एकदा बघा म्हणून. आता वाडीतल्या लोकांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला की देवस्थान जर म्हणजे देवाचा हुकूम होत नाही किंवा पाषाणी कौल होत नाही तोपर्यंत कसं हलवणार, किंवा ती जबाबदारी कोण घेणार सगळं करण्यासाठी म्हणून. तर कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. परंतु पुन्हा एकदा मग एका ठिकाणी चौकशी करण्यात आली एका देवस्थानाकडे. तिथे देखील नकार आला की ते देवस्थान तुम्हाला हलवता येणार नाही म्हणून. परंतु हलवणं हे भागच होतं, कारण तिथून हायवे होणार होता, त्यामुळे ते देवस्थान हलवणं हे भागच होतं दुसरीकडे. मग आता वाडीतले लोक आणि टेन्शन मध्ये आले की केव्हा प्रसाद होतात आणि आपल्याला दुसरीकडे ते हलवता येतं देवस्थान, याची सगळे वाट पाहत होते. परंतु वाडीतले लोक म्हणत होते की सतत वारंवार जर विनंती केली, कौल घेतले, तर कदाचित कौल होणार की ते देवस्थान उचलून दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून. आणि ते मोठं वडाचं झाड होतं ना, म्हणजे ते दोन्ही बाजूला पसरलेलं होतं, रस्त्याच्या या बाजूला आणि थोडा भाग त्या बाजूला वडाचं झाड. एवढं मोठं देवस्थान होतं ते, आणि एक छोटीशी गुमटी होती. आता असं असं म्हणता म्हणता मग हायवे डिपार्टमेंटच्या एक तिथे चित्तरंजन साहू म्हणून एक इंजिनियर होता. तर त्याची आणि माझी चांगली ओळख होती.
तो मला म्हणाला की दिलीप बघा ते तुम्ही लवकरात लवकर हलवा, कारण तिथून लेन्थ दुसरी होणार आहे. बाकीचं काम जवळ-जवळ 70-80% झालंय आणि त्या देवस्थानाकडचा तो भाग शिल्लक राहिलाय. त्यामुळे तुम्ही थोडंसं जरा वाडीतले लोक जरा त्यामध्ये उचल घ्या आणि लवकर करा म्हणून. आणि जो हायवेचा जो सुपरवायझर होता, तो बदली होऊन दुसऱ्या साईडवरती गेला आणि तिथे परिहार नावाचा एक दुसरा जो सुपरवायझर आला आणि तो थोडासा तरकटी स्वभावाचा किंवा देव मानणारा नसावा कदाचित, म्हणून तो मग मागेच लागला की तुम्ही असं असं लवकर जर काढलं नाही तर मग ते आम्ही तिथे असं करणार, जेसीबीने तसं करणार, असं तो सांगायला लागला, म्हणजे धमकी द्यायला लागला. तर वाडीतले लोक त्याला सांगत होते की अजून 8 दिवस थांबा, आम्ही ते विधिवत नेतो दुसरीकडे म्हणून. असं म्हणता म्हणता यांना कौल काही होईना वाडीतल्या लोकांना. आणि एके दिवशी दुपारी 2च्या दरम्याने तिथे तो परिहार नावाचा जो सुपरवायझर होता ना, त्याने जेसीबी आणले आणि ते वडाचं झाड होतं ना आजूबाजूला त्या घुमटीच्या, ते सगळं तोडायला सुरुवात केली. आणि ते तोडता तोडता मग तिकडे तिकडे आवाज यायला लागले, ते फांद्या मोडत होत्या किंवा जेसीबीचा आवाज येत होता, ते फॉकलाईन होते त्यांचा आवाज येत होता. वाडीतली लोक सगळी बघायला लागली की यांनी असं काय केलं, यांना सांगितलं आम्ही की 8 दिवस थांबा, आणि यांनी अचानक ही तोडफोड का सुरुवात केली. तर वाडीतले लोक थोडेसे शांत राहिले की या प्रसंगामुळे थोडंसं शांत राहून आपण त्यांना समजावूया म्हणून. बराच वेळ झाला होता, परंतु त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा थांबून त्यांना सांगूया, म्हणजे जेणेकरून ते थांबतील म्हणून. तर परिहार नावाचा जो सुपरवायझर, त्याच्याकडे सगळे लोक गेले आणि सांगितलं, असं तुम्ही तोडू नका, कारण देवस्थानाचा विषय आहे, तुम्ही असं तोडता येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा त्रास होईल. तर तो ऐकायला तयार नाही. तो म्हणतो की नाही, आता तोडणारच, कारण आमची लेंथ राहिली बनवायची, त्यामुळे आम्ही ते तोडणार म्हणून, तुम्हाला बरेच दिवस आम्ही दिलेत म्हणून. आणि मित्रांनो, मग गावची लोक हतबल झाली आणि मग सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. आता तोडता तोडता ते वडाचं झाड वरच्या सगळ्या फांद्या त्याने मोडल्या आणि जे खोड होतं ना, ते खोड शिल्लक राहिलं आणि ते खोड ना पाडण्यासाठी किंवा तो उपटून टाकण्यासाठी म्हणून तो फॉकलॅन तिथे आला आणि त्याने ते सुरुवात केला आजूबाजूला हलवण्यासाठी. परंतु ते वडाच्या झाडाचं जे खोड होतं ना, ते हलेना अजिबात. तो किती प्रयत्न करत होता, अर्धा पाऊण तास झाला तो जेसीबीने इकडे तिकडे सगळं ते फॉकलॅनने खणतोय, परंतु ते मूळ होतं ना मेन त्या वडाच्या झाडाचं, त्या घुमटीच्या मागे, ते सगळं काही हलेना त्यांना. मग त्यांनी दुसरा एक फॉकलॅन बनवला. त्या 2 जेसीबीच्या साह्याने, फॉकलॅनच्या साह्याने त्याचं मूळ काढण्याचा ते प्रयत्न करत होते सगळे हायवे डिपार्टमेंटचे कर्मचारी. तर ते सगळं त्यांना काही हलेना मूळ वगैरे. आता चित्तरंजन साहू जो तिथला इंजिनियर होता ना, तो चांगला होता. तर त्याचं म्हणणं होतं की तो परिहारला सांगत होता की तुम्ही असं करू नका, देवस्थानाचा विषय आहे, थोडासा आपल्याला महागात पडेल, थोडं थांबूया आपण म्हणून. पण तो परिहार नावाचा सुपरवायझर ऐकायला तयार नव्हता. मग साहू देखील गप्प राहिले, इंजिनियर होते ते. आणि मित्रांनो, ते मूळ काही त्यांना हलेना. गावातले लोक, वाडीतले लोक सगळे घरी राहून बघत होते की आता काय करणार. सगळं सांगून झालं होतं देखील, परंतु तो काय परिहार नावाचा जो सुपरवायझर तो ऐकायला तयार नव्हता. आणि मित्रांनो, एक काही वेळानं त्या दोन्ही जेसीबींनी कुदून कुदून ते जे वडाचं खोड होतं ना, ते आडवं केलं. आणि जसं मित्रांनो आडवं केलं ना, तसून त्यातून 2 साप आले वरती. त्या खोडाच्या खाली ना, जेव्हा खोड पडलं ना, त्या खोडाच्या खालून 2 साप आले आणि असे सरळ त्या पडलेल्या खोडावरती असे फणा करून उभे राहिले, असे समोरासमोर. जेव्हा फणा करून उभे राहिले, तर तो परिहार नावाचा जो सुपरवायझर होता तो घाबरला. त्याला घाम फुटला, हातपाय त्याचे कापायला लागले, तो घाबरला आणि त्याने इंजिनियरला फोन लावला, म्हणजे चित्तरंजन साहूला, आणि त्याला सांगितलं की असं असं तिथे विषय झालाय आणि ते देवस्थानाचं झाड पाडल्यानंतर 2 साप येऊन त्या खोडावरती उभे राहिलेत म्हणून फणा करून. आणि तो साहू तिथे मग 4 व्हीलर घेऊन आपल्या आला आणि त्याने बघितलं की खरोखरच 2 असे भले मोठे साप, म्हणजे ज्यांची फणा अशी रुंद, एवढी रुंद फणा होती दोन्ही सापांची, आणि ते असे एकटक मग त्या जेसीबी कडे, त्या फॉकलँड कडे बघत होते. साहूच्या लक्षात आलं की हे देवस्थानाचं असल्यामुळे काहीतरी हा जागृत देवस्थान असल्यामुळे हे सगळं होतंय म्हणून. साहूने ना त्यांचा एक कामगार होता ना, तो माझ्या घराकडे पाठवला आणि तो धावत धावत कामगार 2:30 पावणे 3 वाजता माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की दिलीप, तुम्हाला साहू साहेबांनी बोलवलंय आत्ताच्या आत्ता तुमच्या ते देवस्थानाकडे. तर मी म्हटलं काय झालं. तर तो सांगला की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, साहू साहेबांनी तुम्हाला आता लगेच बोलवलंय आत्ताच्या आता. मी जेवायला बसलेलो, मी पटापट पटापट जेवलो आणि माझी 2 व्हीलर काढली आणि त्या देवस्थानाकडे गेलो. तर पॉकलँड वगैरे सगळे बंद होते आणि साहू तिथे उभे होता, परिहार उभे होता, सगळे कामगार गोल उभे होते आणि ते 2 साप त्या खोडावरती अक्षरशः फणा काढून म्हणजे असे
फुसफुसतात ना तसे फुसफुसत उभे होते आणि साहूने मला सांगितलं की दिलीप असं असं झालंय, आता काय करायचं ते बघ, हे 2 साप इथे येऊन उभे राहिलेत म्हणून. तर मी म्हटलं, तुम्हाला हे आधी करायला कोणी सांगितलं आणि थोडा अवधी आम्हाला द्यायला पाहिजे होता. आम्ही ते सगळं विधिवत काढलं असं, पण आता तुम्ही ही घाई गडबड करून कोणाचाही न ऐकता ह्या परिहारने हे सगळं केले, त्यामुळे आता हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी म्हटलं आता काय करूया? मग वाडीतल्या मंडळींना सगळ्यांना बोलावलं तिथे आणि माझा सुनील नावाचा एक भाऊ आहे आणि मग मी घरी आलो आणि एक नारळ नेला आणि नारळ त्या देवस्थानाची घुमटी होती ना, त्या घुमटीच्या समोर ठेवला आणि वाडीतल्या सगळे जे जाणती मंडळी होती ना, त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी तुम्ही हात जोडा. म्हणजे ते कंपनीचे कर्मचारी, इंजिनियर, सुपरवायझर सगळ्यांनी त्या देवस्थानाकडे नारळ ठेवून हात जोडले आणि मग सुनील नावाचा जो माझा भाऊ आहे त्याने गाऱ्हाणं केलं की असं असं झालंय, की यांच्या हातून चूक झाली आहे. हे देवस्थान हलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला प्रसाद होत नाही पाशाने. तरी देखील ह्या सगळ्या कामगारांनी जो परिहार नावाचा जो सुपरवायझर आहे, ते थोडीशी अति करून हे काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना तू आपलं अस्तित्व दाखवलंय. त्यांनी काय हे जाणून बुजून नाही केलंय, कारण त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये अडचण झालेली आहे, कारण त्यांना सुद्धा काम करायचंय, लेंथ बनवायची आहे तिथून. तेव्हा जी काय यांच्याकडून चूक झाली असेल किंवा वाडीतल्या लोकांकडून चूक झाली असेल ना, तर आम्हाला सगळ्यांना माफ कर आणि त्यांना पुढचं काम करू दे म्हणून. असं मग माझ्या भावाने तिथे गाऱ्हाणं केलं नारळ ठेवून. सगळेजण नाक घासून पाया पडले. सगळे कर्मचारी, हायवेचे कर्मचारी होते, त्या कंपनीचे कर्मचारी होते, सगळे होते. वाडीतले लोक सगळ्यांनी नाक घासून सगळ्यांनी पाया पडले आणि क्षमा मागितली आणि त्यांनी सांगितलं की हे देवस्थान आम्हाला आता दुसरीकडे हलवावं लागणार. आम्ही कुठेही चौकशी करणार नाही. आता तुमच्या समोरच सांगतोय की पुढच्या काही दिवसामध्ये विधिवत पूजा करून आम्ही ते दुसरीकडे नेतो म्हणून. आणि मित्रांनो ना, सगळ्यांनी नाक घासले, पाया पडले, नारळ फोडून शिरवणी वगैरे सगळ्यांना वाटली आणि ते माझ्या भावाने सुनीलने 2 अशा काट्या घेतल्या, अशा 2-2 फुटाच्या, आणि ते जे साप असे वेटोळे करून त्या खोडावरती राहिलेले ना, त्यांच्या वेटोळ्याखाली त्याने अक्षरशः अशा 2 काट्या घातल्या आणि त्या सरळ सापांना उचललं आणि रस्त्याच्या पलीकडे थोडासा भाग ना त्या वडाचा, त्या देवस्थानाचा शिल्लक राहिलेला, जो एक्वेरेशनच्या बाहेर येत होता. तर तिथेच ते एका सापाला असं 2 काठीमध्ये उचललं सरळ आणि असं नेऊन रस्त्याच्या पलीकडे त्या दुसऱ्या वडाच्या झाडाखाली नेऊन सोडलं. पण ते नेताना त्या सापाने काही केलं नाही. तो तसाच्या तसा फणा करून असा तो वेटवर टाकून उभा होता, काठीवरती बसलेला होता आणि त्या माझ्या भावाला अजिबात काही केलं नाही. त्याने फक्त असं वळून माझ्या सुनील नावाच्या भावाकडे बघितलं आणि परत अशी त्याने फणा केली आणि मग तो पहिला साप त्या राहिलेल्या वडाच्या झाडाकडे नेऊन ठेवला आणि तसंच तो पुन्हा आला आणि ते दुसरा जो साप होता ना, त्याच्या खाली पुन्हा एकदा 2 काट्या घातल्या, त्याला देखील उचललं तसंच आणि नेऊन पलीकडे त्या वडाच्या झाडाकडे सोडलं आणि त्याच्या मग काही वेळानं ते दोन्ही साहेब तिथून गायब झाले. आणि मग परिहार जो सुपरवायझर त्याने हे सगळं केलेलं, त्याला खूप वाईट वाटलं आणि तो खूप घाबरला होता की नाही, म्हणला होता की कोकणातली जे देवस्थान आहेत ना, म्हणजे जागृत आहे, त्यांची प्रचिती आम्हाला वेळोवेळी ह्या कोकणामध्ये हायवे करताना आली असं, आणि बरेच असे किस्से घडलेले आहेत म्हणून. मग त्याने पुन्हा एकदा नाक घासून येते क्षमा मागितली की माझ्या हातून चूक झाली, तेव्हा मला याचा काही त्रास होऊ दे नको. असं त्याने स्वतः पुन्हा एकदा नारळ ठेवून क्षमा मागितली त्या देवस्थानाची. आणि मग वाडीतल्या लोकांनी ठरवलं की आता कुठे चौकशी वगैरे करायचं नाही, ब्राह्मणांना सांगून मग विधिवत ते बाजूलाच 1-2 गुंठे जमीन होती तिथे, मग त्या परिहारने आणि त्या हायवे डिपार्टमेंटच्या माणसांनी आणि ना त्या दिलीप बिल्डकॉन कंपनी होती ना, त्या माणसांनी तिथे एक घुमटी बांधून दिली स्वतःच्या पैशातून आणि एक चौतारा बांधून दिला मस्तपैकी आणि तिथे ते देवस्थान आम्ही नंतर मग विधिवत ब्राह्मणांना सांगून वगैरे तिथे शिफ्ट केलं ते. आणि मग तिथे ब्राह्मण भोजन वगैरे सगळ्यांना, वाडीतल्या लोकांना, गावातल्या लोकांना, ते कर्मचारी देखील कंपनीचे हायवे डिपार्टमेंटचे आले होते त्या दिवशी महाप्रसादासाठी. आणि मग ते दुसरीकडे देवस्थान आम्ही बाजूला, त्याच्याच बाजूला नवीन पुनर्स्थापना त्या देवस्थानाची केली आणि मग त्यानंतर मग सगळं सुरळीत झालं आणि नंतर मग दुसरी लेन वगैरे तिथून बनली आणि मग हायवे सुरू झाला. तर मित्रांनो, अशी एक आगळी वेगळी घटना घडली, म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावरती काटा उभा राहतो ही सगळी गोष्ट सांगताना. कारण चित्तरंजन साहू जो इंजिनियर होता त्याच्याने माझे संबंध खूप चांगले होते, कारण 3-4 वर्ष तो इथे राहिला ना, त्यामुळे माझे आणि त्याचे संबंध खूप चांगले. त्यामुळे त्याने ते सगळं मला जशाच्या तसं सांगितलं होतं की माझा विश्वास होता याच्यावरती की हे असं आपण हात घालता नाही ह्या गोष्टींना असं बिनधास्तपणे. परंतु तो परिहार ऐकायला तयार नव्हता आणि त्याने हे सगळं केलं आणि त्यामुळे हे सगळं त्या पुढे घडलं. तर नंतर मग सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. तिथून लेनमधली हायवे सुरू झालेला आहे आता. पण ते असं एक जागृत देवस्थान ना असलेल्याची प्रचिती ती आम्हाला त्या ठिकाणी आली. ते देवस्थान बऱ्याच वर्षापासून आहे तिथे, आमच्या जवळजवळ 200 वर्ष झाले असतील देवस्थान तिथे आहे. परंतु वेळोवेळी अशी प्रचिती येते गावातल्या लोकांना, वाडीतल्या लोकांना.
तशी ती हायवे डिपार्टमेंटच्या लोकांना देखील आली होती. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली, जो एक दैवी अनुभव आहे तो तुम्हाला कसा वाटला, हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आजपर्यंत दिलीप मी आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.